हंबीर पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. यस युद्ध टर्न विथ द टर्न. ज्या वेळेला चेंडू पडला इन झाला असं वाटत होतं की चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून जातोय का, परंतु काय सुरेख या ठिकाणी इन केल्या चेंडूला खऱ्या अर्थानं मित्र म्हणेन गोलंदाज अमन हंबीर याने पहिल्या चेंडूला मार खाल्लाय. दुसऱ्या चेंडूला थोडस सिंगल जरी प्राप्त झाली तरी मात्र चांगलं कमबॅक केलं मित्र म्हणेन. पहिल्या चेंडूला मार खाल्ल्यानंतर थोडस कमबॅकिंग करताना पाहायला मिळतो गोलंदाज अमन हंबीर. ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईक वरती फलंदाज रोशन. ऑन साइडला चेंडू डिस्करला चेंडू निघून चाललाय घोडीच्या वेगानं. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय आर पार चिडिया उडाली चौकार. सिंगल प्राप्त केले आणि सिंगल मात्र धावसंख्या होते टोटल 12च्या अंकामध्ये. 12 धावसंख्या होते. P1चं पहिले षटक आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक. 4 षटकांचा सामना राहील. 1 षटक पॉवर प्ले मध्ये खेळला जाईल आणि ते पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज यूज केलाय मोक्ष वॉरियर दळवी खरोशी टीमने अमन हंबीर याला. तर जोडसाकळ एका बाजूला सागर दुसऱ्या बाजूला रोशन अशी जोडसाकळ आपण मैदानामध्ये पाहतोय सागर 11 पिंपळवाडी टीम कडून. धावसंख्या 12. पुढचा चेंडू अमन हंबीर. स्लो ऑन डिलिव्हरी काय जबरदस्त चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन मिश्रण जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर जरी चौकार खाला षटकार खाला तरी मात्र 12 जी पॉवर प्ले मध्ये पॉवर कुठेतरी थोडीशी चालवण्याचा प्रयत्न करतोय अमन हंबीर. फार महत्वाचा सामना आहे. परंतु जर का आपण विचार केला तर ट्रॉफीवर नाव खोरलंय परंतु काय घडलं. सरळ चेंडू जातो डीप पॉइंट डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध मारलाय आर पार आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टँड आउट ऑफ द कव्हरेज एरिया षटकार. काम सातत्याने केलं जातोय. सौरभजी चरकर साहेबांचं आम्ही जेवढं कौतुक करू तेवढं थोडंच आहे. ड्रीम cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अखाती देशामध्ये सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. एक जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी. सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपलं चॅनल आपल्या हक्काचं चॅनल ड्रीम cricket.in. धाव संख्या 18. पहला ओवर का खेल खत्म 18 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज आ चुका है मोक्ष वॉरियर्स दड़वी खरोशी टीम का गेंदबाज राकेश नाइक. लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज ओ कमाल की गेंद फेंकी शानदार गेंद फेंकी जानदार गेंद फेंकी वजनदार गेंद फेंकी. क्योंकि जितना अच्छा गेंद आप फेंकोगे उतने आपकी तारीफ की जाएगी. खराब गेंद फेंकोगे तो यकीनन बल्लेबाज उसका पूरे का पूरा फायदा उठाएगा. लेकिन पहले गेंद डॉट निकाली जरूर. हौसला बुलंद करते हुए पहले गेंद को फेंका. अगली गेंद राउंड विकेट आने का प्रयास जरूर करते हैं गेंदबाज. लेकिन गेंदबाज मार्क पर चूकते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज राकेश रोशन और रविंद्र ये दोनों खिलाड़ी हैं जरूर. लेकिन देखिए लगातार 2 गेंदे डॉट दबाव डालने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज राकेश नाइक जिन्होंने लगातार 2 गेंदे जरूर डॉट फेंकी हैं. 2 गेंदे जब डॉट जाती हैं तो बल्लेबाज की तरफ थोड़ा सा दबाव डालने की कोशिश करते हैं गेंदबाज. राउंड विकेट मारा राकेश नाइक की गेंद.
हवाई सफर, ऊंचाई ज्यादा, मौका, फील्डर नीचे, लेकिन ये तीन तिघाड़ा थोड़ा सा काम बिगड़ गया था। विकेट जाएगा बैक टू डगआउट। पहला झटका 18 रन के। चुका था, ये भी फंस गए थे। ओ वन हैंड कैच, क्या बात है, तालियां होनी चाहिए इस कैच के लिए। आंखों का काजल चुराने वाला कैच। लेकिन जो हमारी रेल की हड्डी, समालोचक जो होते उनके रेल की हड्डी, इस अलीबाब की स्कोरिंग की डायरी धरनी गुर्जा हमें बता रहे हैं कि ये 225वां कैच। क्या बात है, ये लेखा जोखा उनकी तरफ जरूर है। 18 के ऊपर गेंद, ऊंचाई है, लंबाई कम, ये विकेट की हैट्रिक शायद। यस 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 यस, ये हैट्रिक प्राप्त की राकेश नाइक ने। बिल्कुल बिलाजी मुंबईकर साहब, इनकी तरफ से हमें नजर आ रहा है और सभी दर्शकों का मनोरंजन भी वो करते हुए हमें नजर आ रहे हैं। यहाँ से वहां, कहां से कहा जाना था, जापान आते हैं चीन, चीन में मत जाया करो, वहां से शुरू हुआ था कोविड, बहुत बड़ा झटका लगा था, न देखने वाला विषाणु, सब दुनिया डर रही थी उसको। लेकिन तीसरा झटका 18 रन के ऊपर, शानदार वापसी, बहुत ही अच्छी गेंदबाजी चल रही है राकेश नाइक। राकेश नाइक, तेरा न्याय बहुत अच्छा है रे अपने टीम के लिए। बल्लेबाज अजय नाइक, लेफ्ट हैंड बल्लेबाज अजय नाइक, लेकिन जितने भी बल्लेबाज आए सब गड़ 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 बैक टू टेक आउट हो चुके हैं। सन्माननीय माजी सरपंच गुरुग्राम पंचायत झिराड महेशजी माने साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले। त्यांना विनंती आहे की सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या। तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय। त्यांनाही विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठाकडे या। त्यांचंही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक, त्यांचाही करणार आहोत शुभ सन्मान। 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 ओवर का खेल समाप्त, 3 विकेट बैक टू डगआउट। रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 19 का आग्रह आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 19 धावा झाल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय, मध्यांतर झालाय, इंटरव्हेल झालाय, कहाणी अभी बाकी है, ये तो टेलर, ये तो झाकी पिक्चर अभी बाकी। गेंदबाज राकेश हंबीर, राकेश हंबीर, हाँ उनको तो खंबीर बनना पड़ेगा, क्योंकि राकेश नाइक ने जो काम किया ना, सिर्फ 1 रन दिया और 3 विकेट प्राप्त किए। यस, 6वीं हैट्रिक जो राकेश नाइक के नाम के ऊपर। लेखा जोखा देखिए धरनी गुरुजी हमें बार बार वही बता रहे हैं। उनके पास जो डाटा है, तो मैंने कहा था कोई चोरी नहीं कर सकता, फाइल जल सकती है,
कंप्यूटर कोई भी चुरा के भगा सकता है, लेकिन धनु गुरुजी की जो डाटा उनके दिमाग में फिटे उसको कोई चोरी नहीं कर सकता। कितना भी बढ़िया शातिर चोर क्यों ना हो, लेकिन वो डाटा नहीं चोर सकते। यस, तीसरा ओवर लेकर आ चुके गेंदबाज राकेश आंबीर, लेफ्ट हैंड बल्लेबाज, स्ट्राइक पर राकेश की अगली गेंद, पहली गेंद राउंड विकेट। यह 160 के में गेंद को ट्रैवल किया, सिंगल ही मिलेगा, शायद ऐसा लग रहा है। यह सिंगल को प्राप्त करेंगे, दुक्के की पलटवार नहीं करेंगे वरना रिक्स है। सिंगल रन फिक्स है और 20 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। हर एक चीज में दोस्तों रिक्स है, जीवन एक अपना रिक्स है, लेकिन रिक्स तो लेनी पड़ती है तभी आगे बढ़ पाओगे। जब रिक्स नहीं लोगे कुछ नहीं आपके हाथों में आएगा, कुछ नहीं आप बन पाओगे। रिक्स लेना चाहिए। निशान जी पाटिल सर हमें हमेशा कहते हैं रिक्स लोगे तो भी आगे बढ़ पाओगे, वरना कुछ नहीं, आपका भविष्य खत्म, आपका फ्यूचर खत्म। हर एक चीज में रिक्स है। घडी मोजी तो काय समजाय मार्ग ना, बराच टाइम घेतो दादा, रात गेले दिवस कमाए उजड़ेल। चले मैदान की तरफ चलते हैं। राकेश आंबीर फिर से तैयार और द विकेट मारा। ये देखिए क्या हुआ, क्या किया उन्होंने। रनआउट का विकेट, शायद ये भी बच गए ऐसा लग रहा है। विनोद जी पाटिल सर हिला के कर रहे हैं, बिल्कुल ये पॉपिन क्रीज में दाखिल हो चुके हैं। 2 का आंकड़ा पूरा करेंगे। यस 22, भाग मिलका भाग, पलक झपकती चीती की दौड़ लगा यार, ये दूसरा रन प्राप्त किया। अगली गेंद, ओहो शायद ये गेंद, यस बॉडी फ्रॉम अवे, अफ्टी के 14 बाहर। पनिश करेंगे विनोद जी पाटिल सर और अतिरिक्त रन खर्चा करेंगे राकेश आंबीर। टोटल रन बनेंगे स्कोर कार्ड के बाद 23, 3 विकेट बैक टू डगआउट। ये मुकाबला जितने भी आप लाइव मुकाबला देख रहे होंगे जरूर बताना चाहूंगा, सागर 11 पिंपड़वाड़ी बनाम मोक्ष वॉरियर दलवी खरुशी इनके बीच में। ये सिंगल प्राप्त करेंगे। डिप कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया था, हल्के हाथों से खेला था जरूर, लेकिन सिंगल हिट मिलेगा। 24 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। कल देखिए क्या हुआ था, बारिश गिरी थी, बार बार लाइट भी जाती थी और बहुत मजा आया था। लेकिन आज देखिए जब सबका मालिक एक शिरडी वाले साईं बाबा, उनकी कृपा है जरूर। हम लोग हमेशा कहते इरादे रोज बनते रोज बिगड़ जाते, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ जाते। अरे शिरडी वहीं जाते उनको साईं बुलाते हैं। साईं बाबा की जय, क्योंकि साईं का आशीर्वाद है जरूर, इसलिए बारिश जल्दी खत्म हो गई यहाँ। और बैक टू बॉलर बिल्कुल राकेश आंबीर इस गेंद को रोकेंगे और 24 फिलहाल तीसरा ओवर चल रहा है महेश प्रगति पथ पर। तीसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। तीसरा ओवर को भाग दौड़ संभालते हुए गेंदबाज जरूर राकेश आंबीर राउंड विकेट मारेंगे। लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर अजय। ओ हेलीकॉप्टर को उड़ाया था, लैंड हो गया, फील्डर के हाथ में जाएगा अजय। अजय का बारी का हो गया द इंड डीजे। कुछ नहीं मिलता, पर्दे के ऊपर आना चाहिए, तभी आपको कहाँ डांस के लिए बुलाएंगे। पर्दे के पीछे कुछ नहीं होता है। बड़े नेता भी होते पर्दे के पीछे होते, लेकिन वो जब पर्दे के ऊपर आते तब हीरो बनते हैं। हाँ देखिए धरने गुरुजी हमें बता रहे पर्दे के पीछे क्या है। एक्रोस द लाइन खेलने का प्रयास, गेंद बल्ले का कांटेक्ट नहीं हुआ, डाउन द लेग साइड, इट इज वाइड बॉल और वाइड का इशारा। टोटल बनेंगे कुल स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेटों के निशान के ऊपर 25 का आंकड़ा, 150 का वाइड बॉल। राकेश आंबीर ने वो 150 का वाइड बॉल का नंबर उनके नाम के ऊपर मिला।
ओह यस यस यस, ये जाएगा बिल्कुल बैक टू द आउट। क्या किया, जाना था वाशी, ये पहुंच गया काशी। पच्चीस, 3 ओवर का खेल खत्म। निशान जी पटेल सर, मैं जरूर बताना चाहूंगा, पहला ओवर फेंका था मेरे ख्याल से गेंदबाज अमन हमीर ने, रन दिए थे मेरे ख्याल से 18, लेकिन उसके बाद देखिए क्या कहानी में कहां पलटी। जो गेंदबाज आया राकेश नाइक, उन्होंने तो खलनायक की जैसी गेंदबाजी की। एक विकेट दिया, सॉरी 1 रन दिया और विकेट की हैट्रिक प्राप्त की। वहीं से कहीं ना कहीं इनके रेल की हड्डी तोड़ी। आखिरी ओवर स्लॉग ओवर, डेथ और स्पेशलिस्ट इनकाउंटर कौन लेकर आए? प्रतीक ठाकुर, तेरे हाथ बहुत प्यारे हैं रे, लेकिन तेरे हाथों की जब तारीफ होगी तब तो अच्छा काम करेगा। काम गलत, सलाह मेरी भी गलत आपको मिलेगी। ठाकुर शोले, तेरे हाथ हमें दे दे ठाकुर, लेकिन क्या दे पाएंगे? आखिरी ओवर, आखिरी ओवर, पहले गेंद राउंड द विकेट। यस, अक्रॉस द लाइन। ठाकुर तेरे हाथों में दम नहीं, तेरा दम निकाला, काम किया बल्लेबाज ने और जानदार वजनदार ठोका ठोका। डीजे तू रोक पर ठोक। था उन्होंने ये स्वांग आया है, जरूर बहुत अच्छा ये स्वांग है। छक्के के साथ 31। हाँ, अब देखिए ठाकुर के कमाल। पहले गेंद के ऊपर छक्का खाया, उड़न का टोला लगाया था, उस गेंदबाज के ऊपर हल्ला बोला था, छक्का दागा था, लेकिन वापसी की जरूर प्रतीक ठाकुर ने। तभी मैंने कहा था ठाकुर तेरे हाथ मुझे दे दे, लेकिन पहला छक्का खाया, हाथों में वो दम नजर नहीं आया। ये बिल्कुल जड़ में गेंद को फेंका था, ब्रह्मास्त्र का वापर किया था, जहरील गेंद का वापर किया था, सिंगल का डबल कन्वर्ट करेंगे। यस यस, आंखों में पलक झपकती है, दूसरा रन तेजी के साथ पूरा किया। 33, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोनों में तालमेल अच्छा, खेल अच्छा, पलक झपकती ऐसा लग रहा था। पहली जो रन उन्होंने मेरे ख्याल से ली, फील्डर के ऊपर दबाव डालने की कोशिश, लेकिन देखिए ये कुत्ता बीच में आ रहा है। मैदान में हम लोग बार बार देखते हैं, वो इस मैच का भी लुत्फ उठाते हैं। आखिरी ओवर, प्रतीक ठाकुर और द विकेट मारा, एक्रॉस द लाइन जरूर जाएगा, डिफाइनिंग बाउंड्री के बाहर, ये मिलेगा आर पार, कड़क कड़क चिड़िया। जब ऐसा लग रहा था पहले गेंद के ऊपर छक्का खाया था, धरनी गुरुजी मुझे बता रहे, लेकिन उसके बाद थोड़ी सी वापसी की है। हाँ, पिछले चौवा भी खाया, थोडे से महंगे आहे जरूर। हाँ सर, साठी बक्षीस आलेलं आहे। यावेळेस आपण पाहूया मैदानावरती चेंडूला पाठवून सीमा रेषेच्या बाहेर षटकार। यस, ओके डीजे ठोक।
₹1,00,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. ते कोणती टीम घेऊन जाणार हे काही अवधीमध्ये आपल्याला समजणार आहे. तुर्तास मी थोडासा घेतो ब्रेक. याच्या पुढच्या धावतो लाईव्ह टेलिकास्ट ऐकण्यासाठी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र निशांतजी पाटील सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकताय. हॅलो चेक. हॅलो आवाज. नेक्स्ट मॅच कुटलवाडी विरुद्ध वाघोळी या दोन संघादरम्यान असणार आहे. टॉस घेण्यासाठी आमचे दवडे सर तिथे उपस्थित आहेत. एक इनिंग समाप्त झाली आहे, त्याच्यामुळे टॉस होणं अपेक्षित आहे. तर लगेच कुटलवाडी विरुद्ध वाघोळी या दोन संघाचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. यस, लगेच या. सुवर्ण संदेश वाघोली दरम्यान कुटलवाडी आपण लगेच या, कारण बघा सामन्याला लगेच प्रारंभ होतोय. संतोजी नाईक सर यांना सुद्धा विनंती आहे, आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस करण्याकरता. तोपर्यंत सर कॉम्बॉक्स मध्ये जाऊया निशांतजी पाटील सरांच्याकडे, कारण एक षटक संपलं की लगेच आम्ही टॉस घेतो, कारण सामना फार महत्वाचा आहे. ओके सर. धन्यवाद सर. पहिलाच बॉल मैदानावरती डॉट आला. सेकंड बॉल गोलंदाज राजन नाईक बॅकफुटला गेला आणि या बॉल वरती चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच संपलं की नंतर टॉस घेऊया आपण. ओके ठीक आहे. धन्यवाद. हा प्रकार बॉल अंपायर मात्र नाराज झालेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे येणार का? वन बाउन्सचे सुद्धा वॉर्निंग दिले, व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलाय. एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल आणि वळूयात पुन्हा एकदा. एक ओव्हर होऊ द्या मग आपण टॉस घेतोय. 7 धावा धावफलकावरती एकंदरीत टार्गेट आहे 44 धावांचं. येथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे लीडिंग एज आणि इथे मात्र पकडलाय कॅच. फलंदाज बाद. थोडं थांबवतोय. यस निशांतजी पाटील सर, तत्पूर्वी थोडासा ब्रेक आहे आपल्याकडे. टॉस करून घेतो कारण फलंदाज थांबलाय अजून. तोपर्यंत माझ्यासोबत सुवर्ण संदेश वाघोली टीमचा कर्णधार आणि कुटलवाडी टीमचा कर्णधार. यस कोण मागतोय? यस कुटलवाडी हेड. यस हेड आलाय. काय घेणार आपण? कुटलवाडी टीमने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. माझ्यासोबत तुमच्या समोर एक फार मोठी तगडी टीम आहे. तर काय तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे? गेम प्लॅनिंग काय असणार आहे तुमचं? गेम प्लॅनिंग तर काय नाही, पण कमीत कमी रन कमी अडवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. जास्त वेळ नाहीये. माझ्यासोबत किशोर नाईक आहेत. लगातार 2 वेळा ते चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरले. तिसऱ्या वेळेला प्लॅनिंग काय असणार आहे? तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. कितपर्यंत टार्गेट सेट तुम्हाला करायचं आहे? 60-65 रन रेट करण्याचा प्रयत्न करतो. यस 60-65 देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा, कारण महत्वाचा मॅच या मैदानामध्ये रंगला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स निशांतजी पाटील. धन्यवाद सर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 7 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. येणारे 21 बॉल आणि आता 37 धावांची गरज. नेक्स्ट बॉल राजन नाईक. ओहो जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि राजन नाईकने मात्र नक्कीच दुसऱ्या बॉलवरती षटका दिला होता. तदनंतर चांगला कमबॅक केलाय. वयाने खूप लहान आहे परंतु मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून ज्याला मागणी आहे असं राजन नाईक. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. आता मात्र स्लाइस केलंय. पाठवले 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चौकार.
स्वतः खऱ्या अर्थानं सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु आज मात्र आपल्या आदिवासी या प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघामध्ये चांगलं प्रतिनिधित्व किंवा चांगलं डेडिकेशन देण्याचा प्रयत्न करतोय. आता बॅटची एज घेतले, चेंडू लॉंग स्टॉप मधून फरार, येतोय चौकार. केल्यात येणारे आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी दर्णी गुरुजी सांगत आहेत की 29 धाव्यांची गरज. 18 बॉल्स आणि 29 धावा. मॅच दोघांकडे सुद्धा आहे. चेतनने मात्र सुरुवात अगदी बेधडक केलेली आहे. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता 18 बॉल्स मध्ये 29 धाव्यांची गरज असताना स्ट्राइक एंड वरती आता सलामीचा फलंदाज संजय मात्र अजूनही तैनात आहे. संजय वरती खूप साऱ्या अपेक्षा असतील, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला ती घ्यावी लागेल. पहिलाच बॉल असेल. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय, नाव आहे रोशन नाईक. रोशन नाईक आलाय. इथे परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने आता साथ देणार का, कारण तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघांकडे ही मॅच मात्र जाऊ शकते. विनिंग पर्सेंटेज 50-50% देऊया. ओहो, खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, वाईड आणि तदनंतर 4 धावा. कम ऑन. त्यांच्या क्लासिकल ज्या स्टेप आहेत त्या त्यांच्या डान्स मधून आपल्याला पाहायला मिळते. ओहो, यावेळेस फक्त ताकद पाहायला मिळाली, टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे डॉट बॉल. टप्पा पर्यंत स्लाइटली टर्न झाला बॉल आणि त्याचमुळे फलंदाज पूर्णपणे इथे बीट झालाय. डॉट बॉल मैदानावरती आला आणि आता दर्णे गुरुजी सांगत आहेत की 17 बॉल 24 धाव्यांची गरज. प्रत्येक डॉट बॉल फार महत्वपूर्ण आहे, परंतु इथे जास्त वेळ मात्र फलंदाजाने घ्यायचा नाहीये, कारण टाइम लिमिट आहे. याची नोंद दोनही संघांनी मात्र घ्यायची आहे. येणारे आता या षटकातील 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोशन नाईक आता परिस्थिती करतोय टाईट, कारण त्याला माहिती आहे डॉट बॉल आले तरच प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर ट्रान्सफर होऊ शकेल, किंबहुना त्या संघामध्ये थोडस दबाव येऊ शकतो आणि तोच प्रयत्न. तिसरा बॉल सुद्धा मैदानावरती आपल्याला डॉट पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. फलंदाज सलामीचा नाव आहे संजय. कम ऑन डीजे. येस, क्रॉस झालाय की नाही आपण एकदा. स्कोर ओके, स्कोर 20 झालेला आहे आणि 15 बॉल 24 धाव्यांची गरज आहे. 24 रन्स रिक्वायर्ड इन 15 बॉल्स. बचे हुए 15 गेंदों में यहाँ पे जीतने के लिए 24 रनों की जरूरत. फिर से एक बार गोलंदाज सज्ज होतोय. ओहो, कॅच कॅच आणि इथे मात्र फ्लाइंग स्लिपला पकडलाय कॅच. फलंदाज चेतन बागठी रिपवली आहे.
माहिती आहे डॉट बॉल काढले विकेट घेतल्या तरच इथे आपण जिंकण्याचा आशावाद निर्माण करू शकतो आणि तो मात्र आशावाद इथे निर्माण केलाय गोलंदाजानं कारण महत्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी तंबूत पाठवले आणि अजून देखील या षटकामधील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत म्हणजे 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज केतन हंबीर स्ट्रायकिंग एंड वरती। ओहो चांगला बॉल आहे गोलंदाज रोशन नाईकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 15 धावा त्यांनी खर्च केले होते गोलंदाज राजननं। तदनंतर रोशन नाईकने आपल्या संघावरती प्रेशर असताना अगदी मनमोहक बहारदार आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवलाय। पुन्हा एकदा आता मात्र राजेश पाटील अंपायर्स नाराज आहेत व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी मात्र पोहोचवला आमच्यापर्यंत। 21 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत आता 13 ला 23 इथे कंप्लीट करायचे आहेत। 13 धावा 23 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज हा प्रकार बॉल शफल झालाय खेळून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत शतरक्षक येईल तोपर्यंत एकच सिंगल धावेवरती समाधान मानले। 1-1 2-2 1-1 किंवा दुहेरी धावेने मात्र काम होणार नाहीये। एखादा मोठा फटका चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते मात्र थोडंसं कमी होईल आणि जर ते कमी झालं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला हे जे आव्हान आहे ते पूर्ण करण्यासाठी थोडंसं सोपं होणार आहे। 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 22 धावा धावफलकावरती आला म्हणजे 50% धावा धावफलकावरती दररोज आल्यात अजून 50% धावा यायच्यात म्हणजे 12 बॉल मध्ये जर 22 धावा झाल्या तर 12 मध्ये 22 का होऊ शकत नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पण गोलंदाज सुद्धा तितकेच ताकदवान आहेत बलवान आहेत प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर कसं टाकायचा किंबहुना फलंदाजांना बीट कशा पद्धतीने करायचं हे गोलंदाजांना चांगलं ठाऊक आहे। त्याच्यामुळे 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना आता हे षटक हाताळण्यासाठी राकेश मात्र मैदानावरती आलेला आहे। हे षटक कदाचित डिसाइड करेल की हा सामना कोणाच्या बाजूने जातोय कारण नेहमीच म्हणतात की इनिंग मधील सेकंड लास्ट ओव्हर तुम्हाला सामन्याचा जवळपास रिझल्ट देत असते आणि आता या षटकावरती पूर्णपणे निर्भर असणार आहे। जर गोलंदाजी करणारा संघ जिंकणार असेल तर प्रत्येक बॉल असेच टाकायला लागतील परंतु इथे पाहूया कोणी स्पर्श झालाय का नाही स्पर्श झालाय। लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। 23 धावा 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड 12 ला आता 21 पूर्ण करायचे आहेत। सुपर 6 चा आपण हा सामना खेळतोय पहिला सामना तदनंतर नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय अजून देखील बरेच सामने शिल्लक आहेत। पुन्हा एकदा इथे अंपायर्स येस फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे त्यांनी स्वतःहून कबूल केले की ही माझी कड लागली आहे आणि याला म्हणतात खेळाडूवृत्ती। क्रिकेट मध्ये तुम्ही चौकार षटकार मारले म्हणजे तुम्ही चांगले क्रिकेटर होत नाही तर त्याचबरोबर तुमची खेळाडूवृत्ती तुमची स्पोर्ट्समनशिप असावी लागते आणि ते मात्र इथे या फलंदाजाने कबूल केले। नक्कीच ही खेळाडूवृत्तीला सलाम आहे कारण अगदी स्लाइडली कट लागली होती म्हणजे कधी कधी असं असतं की कट लागते पण ते पंचांना सुद्धा समजत नाहीये। इंटरनॅशनल सुद्धा असे बरेचसे किस्से होतात कारण एकदम हलकीशी कडा घेतली की फक्त ते फलंदाजालाच कळत असतं आणि ते फलंदाजाने कबूल केले। येणारे 11 ला आता 21 धावा पूर्ण करायच्या आहेत। राकेश वाघमारे गोलंदाजी मार्क वरती आहे बॉलिंग ट्रॅक वरती तर फलंदाज नवीन स्ट्राइक एंड वरती आता सज्ज झालाय। यॉर्क करण्याचा प्रयत्न कार्पेटचा थोडासा आधार घेतलाय 1 धाव घेतली स्ट्राइक रोटेट केली दुसरीचा प्रयत्न परंतु एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत। 24 धावा धावफलकावरती आल्यात आता 10 ला 20 धावा पूर्ण करायच्या आहेत। 10 चेंडू आणि 20 धावा जवळपास 200 चा स्ट्राइक रेट इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला ठेवायचा आहे। dreams.cricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवस। पुन्हा एकदा लो फुल टॉस ओहो संधी होती जरूर कॅच तर सुटला 1 धाव केली कंप्लीट दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना चेंडू गॅदर केला नाही आणि 2 धावा मैदानावरती पूर्ण झाल्या आहेत।
धावा अशा जर बहाल केल्या तर मात्र नक्कीच तुमचं आव्हान कठीण होणार आहे, कारण आता तुम्ही लीग स्टेज मधून नॉकआउट स्टेज मध्ये आलेला आहात. इथे तुम्हाला दुसरी संधी नाही मिळणार. जिंकला तर या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून राहील, हारला तर मात्र तुम्हाला कमीत कमी 20,000 तर इथे मिळणारच आहेत, कारण बक्षीस तब्बल 6 नंबर पर्यंत आहे. टॉप 6 चे 6 संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झाले आहेत. हा ट्रॅकर बॉल उपर टाकले आणि चेंडू वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. खूप चांगल्या पद्धतीने हाईट जवळपास 6 फुटापेक्षा जास्त असावी, अगदी उंच कोरा असा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. ओहो, दबाव, प्रेशर, दर्पण मैदानावरती, वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज हे नेहमीच करण्याचा प्रयत्न करतो, कारण 6 बॉल मध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न करत नाही, तर डॉट कसे निघतील किंबहुना फलंदाजापासून लांब कसा चेंडू ठेवता येईल हाच प्रयत्न असतो. आता तर लेग स्टंप वरती बॉल, अंपायर्स कडे पाहिले, पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. घड्याळामध्ये 1:30 वाजले आहेत आणि 1:30 वाजतात. अंपायरची कवायत आता सुरू झालेली आहे. वारंवार आमच्या दिशेने त्यांना इथे व्हायला लागते. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. 30 धावा पूर्ण झाल्यात, आता 32 धावा पूर्ण झाल्यात. 8-12. येस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. सात ला 6. एका षटकाराने पूर्णपणे मॅचला इथे कलाटणी मिळालेली आहे. मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशीच्या संघाने आपण पाहायला गेलं तर एका या फटक्यानं पूर्णपणे चित्र बदललेलं आहे. फलंदाज मैदानावरती राकेश हंबीर, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने खंबीर अशी फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाच्या बाजूने आता विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न केला. शेवटल्या क्षणापर्यंत झुंजा देण्याचा प्रयत्न तो जरूर करतोय आणि आता 7 बॉल मध्ये 7 धावांची जरी गरज असली तरी अजून मॅच मात्र संपलेली नाहीये. कदाचित हा जर बॉल डॉट आला तर शेवटल्या ओव्हर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ही इंटरेस्टिंग मोड मध्ये मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल. हा प्रकार बॉल, मॅच फिनिश. कम ऑन डीजे.